नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जीएसटीचे काही नवीन नियम हे 1 एप्रिल 2025 पासून लागू होत आहेत। भारतामध्ये जीएसटी हा 1 जुलै 2017ला लागू करण्यात आला होता। वस्तू आणि सेवा कर परिषदेतर्फे जीएसटीच्या नियमांना सोपं करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। जीएसटी मधील त्रुटी दूर करण्यावरती सरकारचा भर आहे। यातच आता काही नवीन नियम हे 1 एप्रिल पासून लागू होणार आहेत। तर त्यामध्ये काय असणार आहेत बदल हे जाणून घेऊयात। यातील सगळ्यात पहिला बदल आहे तो म्हणजेच ई-वे बिल आणि ई-इनवॉइस सिक्युरिटीसाठी। NICने आपल्या ई-वे बिल आणि ई-इनवॉइस सिस्टीमला अपग्रेड केलंय। अनऑथोराइज ॲक्सेस रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। जर एखादा युजर शॉर्टकट वापरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो टॅक्स अथॉरिटीजच्या नजरेमध्ये येईल। त्यानंतर दुसरा बदल आहे तो म्हणजे मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन। आता मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन सर्व करदात्यांसाठी अनिवार्य करण्यात आले। आता त्यासाठी टर्नओव्हरची अट ही ठेवण्यात आलेली नाही। आता OTP आणि अतिरिक्त व्हेरिफिकेशन स्टेप्सचं पालन सगळ्यांना करावं लागणार आहे। यामुळे प्रक्रिया वाढली आहे, शिवाय सुरक्षा देखील वाढलेली आहे। त्यानंतर ई-वे बिल एक्सपायरी। आता ई-वे बिल एक्सपायरी त्याच्या तारखेपासून 180 दिवसांच्या आतमध्ये होणार आहे। याच्या एक्सटेन्शनसाठी 360 दिवसांची मुदत आहे। याचा अर्थ गुड्सच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी गेल्या वर्षीचे ई-वे बिल हे वापरता येणार नाही। त्यानंतर GST 7ची सिक्वेन्शियल फायलिंग। जर तुम्ही TDS साठी GSTR 7 फाईल करत असाल तर तुम्ही मधले काही महिने सोडू शकत नाही। आता योग्य क्रमामध्ये GSTR 7 हा फाईल करावा लागणार आहे। त्यानंतर डायरेक्टर्ससाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन। आता प्रमोटर्स आणि डायरेक्टर्ससाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन GST सुविधा केंद्रावरतीच करावी लागणार आहे। त्यानंतर IDS नोंदणी। जर एखादा उद्योग एखाद्या पॅन कार्डवरनं GSTची अनेक रजिस्ट्रेशन करत असेल तर त्याला इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणून नोंदणी करावी लागेल। याचा हेतू इनपुट टॅक्स क्रेडिटच्या डिस्ट्रीब्युशनचं व्यवस्थापन करणं आणि रजिस्ट्रेशन न केल्यास त्या उद्योगाला दंड हा द्यावा लागेल। तज्ज्ञांच्या मते टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि उद्योजकांना याबाबत यापूर्वीच सांगण्यात आलंय। याबाबत नियम आणि तरतुदींच्या बाबत अडचणी येण्याची शक्यता नाही। तज्ज्ञांच्या मतानुसार या बदलांचा उद्देश सुरक्षा वाढवण्यासह GSTची प्रक्रिया सुसंगत करणे हा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने 1 एप्रिल पासून GSTच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत आणि ते बदल हे आता या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।